मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये DCC बँक भरती 2025 विषयी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, इथे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 165 जागांसाठी भरती निघलेली आहे। तर मित्रांनो, या भरतीविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता, तर इथे कोणकोणत्या पदासाठी इथं भरती होणार आहे। तर इथे वाहन चालक, सुरक्षा रक्षक, शिपाई आणि ज्युनियर बँकिंग असिस्टंट्स अशा 123 अशा जागासाठी वॅकन्सी निघलेल्या आहे। ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी बघू शकता तुम्ही इथे स्क्रीनवरती। तर शिपाई पदासाठी 36 अशा वॅकन्सी आहे आणि सुरक्षा रक्षकसाठी 5 आणि वाहन चालकसाठी 1 अशी वॅकन्सी, टोटल 165 जागासाठी वॅकन्सी निघलेली आहे। तर मित्रांनो, सर्वात जास्त मोठी भरती निघलेली आहे। तर या भरतीसाठी तुम्ही शैक्षणिक पात्रता काय लागू शकते तर आपण खाली जाणून घेऊया। तर इथे बघू शकता पदक क्रमांक 1 आणि तर मित्रांनो, इथे बघू शकता पदक क्रमांक 1 साठी 55% तुमचं गुण असणे गरजेचं आहे आणि कोणती पण शाखेतील पदवी त्याच्यासोबत तुमची MSc जाणं असणं गरजेचं आहे। तर पदक क्रमांक 2 साठी 8वी ते 12वी पर्यंत तुम्ही उत्तीर्ण असणं इथे गरजेचं इथे सांगितलेलं आहे। बघू शकता इथे 8वी ते 12वी आणि पदक क्रमांक 3 साठी 8वी ते 12वीच असं इथे सांगितलं आहे। आणि पदक क्रमांक 4 साठी 8वी ते 12वी आणि वाहन चालक परवाना तुम्हाला इथे लागणार आहे। तर इथे बघू शकता आणि तुमची वयाची अट किती तर 18 ऑगस्ट 2025 रोजी। तर तुमचं वय पदक क्रमांक 1 साठी 18 ते 38, पदक क्रमांक 2 आणि 4 मध्ये 18 ते 38 असं इथे पदक सांगितलेलं आहे। ते पदक क्रमांक 1 साठी 21 ते 38 आणि पदक क्रमांक 2 आणि 4 साठी 18 ते 38 असं वय तुमचं इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे वयाची अट लागणार आहे। तर याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे तर इथे ठाणेमध्ये तुमचं नोकरीचं ठिकाण इथे लागणार आहे। ठाणेमध्ये कुठे पण इथे नोकरीचं ठिकाण सांगू शकतात इथे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा। तर तुम्हाला फीस किती लागणार आहे तर पदक क्रमांक 2 आणि 4 साठी इथे 590 रुपये फीस लागणार आहे आणि पदक क्रमांक 1 साठी 940 अशी इथे फीस लागणार आहे। अशा प्रकारची तुमची इथे फीस इथे आकारली जाणार आहे। तर अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो, तो अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। तर याची लास्ट डेट काय आहे तर मित्रांनो, इथे लास्ट तारीख आहे 29 ऑगस्ट 2025 5 वाजेपर्यंत लास्ट तारीख इथे 29 ऑगस्ट आहे। तर परीक्षा याची लवकरात लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल। जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तर तुम्हाला मेलद्वारे तुमची परीक्षा इथे कधी होईल ते इथे कळवण्यात येईल असं इथे सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला ही ऑफिशियल नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती फक्त तुम्ही एक कमेंट करा आणि लगेच मी तुम्हाला ही ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्या बायोमध्ये तुम्हाला ही नोटिफिकेशन देऊन जाईल। तर मित्रांनो, चला ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हे बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे। तर मी ऑफिशियल नोटिफिकेशन इथे बघू शकता 165 रिक्त पदासाठी सरळ सेवा पद्धतीने भरती घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो, इथे ठाणे dccbank.com या संकेतस्थळावरती तुम्हाला इथे तुमचा अर्ज स्थापन म्हणजे भरायचा आहे। तर इथे बघू शकता इथे पेमेंट दिलेलं आहे, कसं पेमेंट इथे राहणार आहे तर बघू शकता स्टार्टिंग पेमेंट ज्युनियर बँक असिस्टंटसाठी बघू शकता हंगामी कालावधीमध्ये दरमहा 20,000 रुपये इथे पेमेंट देणार आहेत। शिपाईसाठी इथे 15 आणि वॉचमॅनसाठी 15 आणि इथे अजून ड्रायव्हरसाठी 15 एकत्रित वेतन असं इथे ह्याच्यापेक्षा जास्त पण पेमेंट असू शकतं, इथे कमीत कमीमध्ये सांगितलेलं आहे। तर इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे अर्ज कधी करायचा आहे तर अर्ज 18/8/2025 ते 29/8/2025 मध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची तारीख आहे 29/8/2025 5 वाजेपर्यंत इथे सांगितलेलं आहे। तर ऑनलाईन परीक्षा कशी राहणार आहे तर ऑनलाईन परीक्षा इथे अजून बँकेच्या संकेतस्थळावर इथे प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगितलेलं आहे। ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी पण ते पण सांगण्यात येईल असं सांगितलेलं आहे। आणि कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक ऑनलाईन पद्धतीनेच इथे सांगण्यात येणार आहे काही दिवसानंतर। तर इथे सूचना दिलेल्या आहेत, तर कोणकोणत्या सूचनाचे तुम्हाला इथे पालन करायचं आहे ते इथे सांगितलेलं आहे। ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया इथे पूर्ण होणार नाही। जर तुमची ऑनलाईन
तुम्ही परीक्षेचं फीस नाहीत भरणार तर इथे तुमच्या फॉर्मची फीस नाही भरली तर इथं तुमचा अर्ज पूर्ण होणार नाही असं इथे सांगितलेलं आहे. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरता येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक पद्धतीने ते भरणे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. आणि उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज इथे भरता येणार आहे असं सांगितलेलं आहे. एकदा ऑनलाईनद्वारे अपलोड केल्याचा अर्जात पुन्हा दुरुस्ती करता येणार नाही असं इथे सांगितलेलं आहे. याची उमेदवारांना नोंद घ्यायची आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना ज्या पदासाठी अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण अर्ज भरायचा आहे. तर संपूर्ण इथे माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला अर्ज भरतेवेळी जर काही अडचणी येत असेल, निर्माण होत असेल तर तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. तर या नंबरवरती तुम्हाला सकाळी 10:30 ते 5:30 पर्यंत तुम्हाला इथे कॉल करून हेल्पलाईन नंबर पण इथे सपोर्ट ID दिलेली आहे, त्याच्यावरती पण तुम्ही काही विचारू शकता ईमेल IDद्वारे. तर इथे अशा प्रकारे संपूर्ण सांगितलेले आहे माहिती. तर इथे ज्युनियर ह्याच्यासाठी बघू शकता शैक्षणिक पात्रता काय सांगितलेली आहे. MSc लागणार आहे आणि कोणती पण विद्यापीठाची डिग्री, त्याच्यासोबतच तुमचे 50% गुण इथे असणं गरजेचं आहे असं इथे संपूर्ण सांगितलेलं आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी. तर मित्रांनो अशा प्रकारची ही भरती होती. तर लवकरात लवकर तुम्ही या भरतीचा फॉर्म भरून घ्या. तर बघू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक भरती घेऊन.